मुंबई महापालिकेसमोरील रस्त्यावर मराठा आंदोलकांचा ठिय्या पाहायला मिळतोय। मुंबई महापालिकेसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबई महापालिकेच्या समोर रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे। या ठिकाणी मराठा बांधव यांची मोठी उपस्थिती। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात पवन यांच्याकडे। पवन, मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला मुंबईच्या आझाद मैदानात बसलेले आहेत आणि त्यांच्यासह राज्यभरातील जे मराठा आंदोलक आहेत ते त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र सध्या आपण ही मुंबई महापालिकेसमोरच्या सिग्नलवरची दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आपल्याला रस्त्यावरती बघायला मिळत आहेत। या ठिकाणी काही वेळापूर्वी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती, त्यामुळे या ठिकाणी काही काळ रस्ता जो आहे तो रोखला गेला होता आणि मोठ्या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। महापालिकेच्या सिग्नलवरती आहोत, या ठिकाणावरील हे दृश्य पाहत आहोत। आंदोलक जे आहेत ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत आणि या ठिकाणी काही काळात करण्यात आलेला होता। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्यासोबत काय तुमची भूमिका आहे? आपण या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे, घोषणाबाजी करताय। आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणारच नाही। काय येतं आपण अचानक आता मागाशी रास्ता रोको केलाय, गर्दी केली, मोठी गर्दी खरंच केलंय। आम्ही 2 दिवस झालं जेवण नाही, आम्हाला आंघोळ नाही, काहीच नाही। आपण जर बघितलं तर या आंदोलकांच्या भावना देखील तीव्र आहेत। मात्र मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या आंदोलकांच्या सीएसटी रेल्वे स्थानक परिसर असेल, त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल या ठिकाणी बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपल्याला या ठिकाणी वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते बघायला मिळत आहेत। आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठीक, नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।